देवांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगणारा हा अभंग आहे. महाराज या अभंगातून भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात एक, भगवंताच्या नामाचा परिणाम सांगतात दोन, भगवंताच्या नामाची अनुभूती सांगतात तीन आणि भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात चार. विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या रोहिला गडिया नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी सर्वच या परिसरामध्ये आणि या गावातून वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये कार्य करणारी पूजनीय सर्व महाराज मंडळी गुणवान मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल या अभंगातले शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या नामाच्या संबंधाने बोलतात. भगवंताचं नाम हे जे साधन आहे त्या साधनाच्या दृष्टीने बोलतात. साधन आणि साध्याचा विचार तत्वज्ञानाने केलेला आहे. काय केलेला आहे की जिथं पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं असतं त्याला साधन म्हटलं जातं. साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हटलं जातं. साधन साध्य आणि साधक या तीन शब्दांचे अर्थ अगदी शब्दशः किंवा थोडक्यात आपल्याला असे करता येण्यासारखे आहे. याच्यात एक वैशिष्ट्य आहे. साध्य म्हटलं की एक असतं आणि साधन म्हटलं की अनेक असतात. कारण साधनांचा विचार आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदायामध्ये म्हणा अनेक साधनांचा विचार आपल्याला केलेला आहे. निळोबारांचे शब्द आहेत नाना साधनाच्या केल्या खटपटा, अशी निळोबारांची भाषा आहे. अनेक साधनांचा विचार आपल्याला संप्रदायामध्ये सांगितला पण साध्य मात्र एकच असतं. मी अनेक वेळेला याला उदाहरण देत असतो. गाव एकच असतं हो, पण तिथं जाण्याकरता रस्ते अनेक असतात ना, तसं साध्य एकच आहे पण तिथं पोहोचण्याकरिता साधनं अनेक आहेत. जर आणखीन पुढे बोलायचं झालं तर ती साधनं त्या साधनाच्या दृष्टीने श्रेष्ठच आहेत. विठ्ठल विठ्ठल एक विशिष्ट त्या साधनाचा तो अधिकारी ठरलेला आहे. कर्म नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे, ज्ञान नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे, योग नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे, नाम नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे. योग नावाचं साधन आपल्याला करता येत नसेल तर योग नावाचं साधन तुच्छ आहे असं म्हणून चालत नाही. योग नावाच्या साधनाचा विशिष्ट कुणीतरी अधिकारी ठरलेला आहे. थोडं पुढे बोलायचं झालं तर साधन निर्माण झालं की त्याचा स्वीकार करणारा अधिकारी या जगात ठरलेला आहे. कारण जी वस्तू निर्माण होते त्याला स्वीकारणारं व्यक्तिमत्व या जगामध्ये असतं. फक्त त्या व्यक्तिमत्वापर्यंत त्या साधनाला येण्याकरिता जो वेळ लागतो ती फक्त वाट पाहावी लागते. पुढे बोलायचंय की या जगामध्ये कोणतीच वस्तू ही निष्फल अशी नाही. प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी फल आहे, प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी आधार आहे. ती वस्तू किती जरी महागडी असली आणि ती वस्तू किती जरी महनीय असली तरी त्या वस्तूला स्वीकारणारा कुणी ना कुणीतरी या जगामध्ये उपलब्ध असतो. थोडं पुढे बोलायला गेलो तर आपल्याला काही उदाहरणं देऊन मी पुढे जाईल. मी काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. एका मोठ्या कापड दुकानदाराकडे गेलो. मी गेल्यानंतर तिथं त्यांनी काही त्या कापड दाखवायला सुरुवात केली. दाखवता त्या काही साड्या दाखवायला सुरुवात केली. आपण जर येवल्याला गेलो तर पैठणी मोठ्या प्रसिद्ध आहेत आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी मला काही पैठणी दाखवायला सुरुवात केली. दाखवत असताना मी आपलं सहज विचारलो, अहो याची किंमत काय? त्यांनी सांगितलं 5,000. मी 5,000 म्हटलं की थोडा आवाज झालो. अहो म्हटलं 5,000ला कुठं साडी असते का? त्यांनी दुसरी दाखवली. तो म्हटलं महाराज याची किंमत 10,000 आहे. मी जास्तच आवाज झालो, 10,000ला कुठं साडी असते का? आणखीन त्यांनी पुढची दाखवली. तो म्हटलं याची किंमत 50,000. मी त्याला विचारलं खरं सांगताय का? त्यांनी आणखीन एक साडी काढली माझ्या समोर ठेवली आणि तो म्हटलं हिची किंमत 5 लाख रुपये आहे. त्या साडीची किंमत. उगा ऐका, एवढ्याला जाऊ नका, फार मनावरही घेऊ नका. फार हे कधी आपल्याला असावं माहिती म्हणून जगात काय चाललंय हे सांगणं काम कीर्तनकाराचं असतं. कारण कीर्तनकार भरपूर फिरलेला असतो ना, त्यामुळे त्याला ते सांगणं काम आहे. त्यामुळे त्याचं काम सांगणं म्हणून मी तेवढं काम करायला लागलो. 5 लाख रुपयाची साडी त्यांनी दाखवली. तुम्हाला मी तिथं सांगेल, तुम्ही एवढ्याला जा. ते कापसे पैठणी म्हणून प्रसिद्ध आहे. ते बाळासाहेब कापसेंचे आमचे जरा ऋणानुबंध चांगले आहेत. मी आपल्या त्यांच्या दुकानात अनेकदा येणं जाणं असतं. त्यांनी दाखवलं. तो म्हटलं ही 5 लाख रुपयाची आहे. मी त्याला एक प्रश्न विचारला. मी म्हटलं काय हो, ठीक आहे तुमची ही साडी 5 लाख रुपये किमतीची आहे, त्याच्यात मला काही शंका नाहीये, पण ही साडी घेणार कोण? माझा प्रश्न काय होता,
ही साडी घेणार कोण? 5 लाख रुपयाची साडी, पण हिला घेणार कोण? म्हटलं गिराईक भेटलं पाहिजे ना. त्यांनी मला खूप गोड उत्तर दिलं. त्यांनी मला असं सांगितलं, ज्या दिवशी मी ही 5 लाखाची साडी निर्माण केली त्याच दिवशी या साडीला घेणारं गिराईक सुद्धा देवानी निर्माण करून ठेवलंय, फक्त वाट बघायची, बाकी काही नाही म्हटले. त्याच दिवशी निर्माण करून ठेवलंय, फक्त वाट पाहिली पाहिजे. ते कधी ना कधी येणार आहे आणि ती साडी घेणार आहे. थोडक्यात ती गोष्ट जरी किती जरी महागडी असली आणि महनीय असली तरी त्याला स्वीकारणारा वर्ग मात्र जगात उपलब्धच असतो. विठ्ठला नाही असं होत नाही. घेणार कुणी नाही असं जर म्हणत असाल, ती घेणाऱ्याची संख्या जास्त नसेल, ती साडी घेणाऱ्याची संख्या जास्त नसेल, पण कोणी ना कोणीतरी असेलच ना. ते नाही याला कोण स्वीकारणार नाही म्हणून ते निर्माण करायचं नाही असं नाही. मला कोणीतरी एकदा आळंदीमध्ये असताना विचारलं, म्हटलं काय हो तुम्ही वेदांत सांगता, कोण ऐकतं? मी म्हटलं कोण ऐकतं? ऐकणारे भरपूर आहेत, फक्त तुम्ही सांगेनार. फरक इथं आहे. ऐकायला लोक तयार आहेत हो, परंतु ते सांगणाऱ्या करता त्या सांगणाऱ्याने ते सांगत राहायचं, मांडत राहायचं. त्याला स्वीकारणारा वर्ग या जगामध्ये आहे. तो संख्येने कमी असेल, संख्येने जास्त उद्याचा वर्ग असेल, पण संख्येने कमी. कळालं का? उद्याचा वर्ग जास्त असेल पण आजचा वर्ग कमी जरी असला तरी ऐकणारा विठ्ठल. आपण जे मानतो ज्या विषयाला स्वीकारणारा कुठं ना कुठं तरी तो वर्ग आहे. मला इथं आल्यानंतर प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथ अण्णा इथं राहायचे. मला एवढा आनंद झाला की अण्णा ज्या भूमीमध्ये राहत होते किंवा अण्णांनी ज्या भूमीमध्ये कीर्तन केली, इथं अनेक महात्म्यांची कीर्तन या भूमीमध्ये झाली. आणि मग ही भूमी नक्कीच वारकरी संप्रदायाच्या तत्वाने प्रेरित झालेली भूमी आहे. मला प्रल्हाद महाराज म्हटले, मी तुम्हाला थोडा त्रास दिला, पण ज्यावेळेस तुम्ही ही नावं सांगितली त्यावेळेस मला असं वाटलं की मी जर नसतो आलो तर मला त्रास झाला असता. कारण या भूमीमध्ये आल्यानं या निमित्ताने या भूमीचं दर्शन की जिथं एवढी महात्मे येऊन गेली आणि या महात्म्यांची कीर्तन या भूमीमध्ये झाली. याचा अर्थ मी विचारत का आपल्याला सांगायला लागलो, ती जी कीर्तन होती त्या कीर्तनाचे जे शब्द होते त्या कीर्तनाचे जे विचार होते, मी थोडं पुढे बोलेल, आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहात पण मी पुढे बोलेल. ती कीर्तन समाजाला विचार करायला लावणारी कीर्तन होती. विठ्ठला वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन समाजाला विचार करायला लावणार. वैकुंठवासी घुलेबुवांची कीर्तन, विठ्ठलबुवा घुलेंची कीर्तन जर कोणी ऐकली असतील तर घुलेबुवांचं कीर्तन समाजाला विचार करायला लावायचं. महाराज मोठेबुवांचं कीर्तन समाजाला विचार करायला लावायचं. इकडे फड परंपरेतली काही मोठी मोठी मंडळी होऊन गेली, त्यांची कीर्तन समाजाला विचार करायला लावायचे. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या कोट्या या समाजाला विचार करण्याकरता प्रवृत्त करायच्या. खंडारकर महाराजांचं कीर्तन, त्या काळातले धुंडा महाराजांचं कीर्तन, ही जी मोठी मंडळी होऊन गेली ती समाजाला त्या विचार करायला प्रवृत्त करायची. आणि बुद्धीने एकदा विचार करायला सुरुवात झाली की माणसाकडे प्रगल्भता येत असते. विठ्ठला कोणतंही साधन या जगामध्ये तुच्छ नाही. कर्म नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, ज्ञान नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, योग नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे आणि नाम नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. फक्त याला स्वीकारणारा जो वर्ग आहे त्याच्या दृष्टीने थोडा तारतम्याने विचार करायचा. तुमच्या माझ्यासारखा एक आसवनी संसारी असलेला जो जीव आहे, प्रापंचिक जीवन जगणारा जो जीव आहे, त्यांनी जर विचार केला तर त्याला सहजासहजी कर्म नावाचा मार्ग आचरण करणं कठीण आहे, ज्ञान नावाचा मार्ग आचरण करणं कठीण आहे, योग नावाचा मार्ग आचरण करणं कठीण आहे. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने म्हणून अगदी सोपं साधन सांगून टाकलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा तुकोबरायांनी सांगितलं, तुला एवढं तरी जमेल ना, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ हाती दिंडी घेऊन नाचा, एवढं तरी जमेल ना. आणि मग महाराजांनी सांगितलं, जे ज्ञानाने मिळतं ते मी सांगत असलेल्या या सोप्या साधनांनी तेच मिळतं. विठ्ठला अधिकार तैसा दाविला मार्ग, ही जी भाषा आहे या भाषेतून आपल्याला लक्षात येईल, अधिकार तैसा दाविला मार्ग. याचा अर्थ मार्ग अनेक आहे, मार्ग दावून गेली
मध्ये चालू जाता न पडे म्हणता कोठे काय. अनेक मार्गांचा विचार आहे. कशा करिता? परमतत्वापर्यंत पोहोचण्याकरिता. साध्य आणि साधनाचा विचार माझा चाललेला होता. माणसाच्या जीवनामध्ये साध्याची निश्चिती व्हावी, मग त्या साध्यापर्यंत जाण्याकरिता अधिकार परत्वे कोणत्या साधनाचा स्वीकार करायचा आहे हे ठरत असतं. पण याच्याकरिता अधिकार परत्वे साधनाचा स्वीकार करणं ठरण्याकरिता अगोदर साध्याची निश्चिती झाली पाहिजे. मी थोडं सोप्या शब्दामध्ये बोलतो. कुठं जायचंय हे लक्षात आलं पाहिजे, मग कसं जायचं या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात होत असते. कुठं जायचं हे लक्षात घ्यावं. मी जरा आणखीन पुढे बोलतो. माणसाला कुठं जायचं हे कळावं, कुठं जायचं हे कळावं. समजा कुठं जायचं हे नाही कळालं तर कमीत कमी कुठून आलो एवढं तरी कळावं, एवढं तरी कळावं. जरा पुढे बोलू. कुठून आलो हेही नाही कळालं तर कमीत कमी सध्या कुठं आहोत एवढं तरी कळावं, एवढं तरी. माणसाला ते सुद्धा कळणं फार गरजेचं आहे आता. आणि समजा कुठं आहोत हेही नाही कळालं तर कमीत कमी आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. विठ्ठल साध्याची निश्चिती आणि साधनाचा स्वीकार. मी आपल्याला दोन वाक्य सांगून पुढे जातो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. मी दोन्ही वाक्य आपल्या समोर मांडतो, त्याला उदाहरण देऊन जातो. पुन्हा एकदा वाक्य नीट ऐका. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही एक वर्ग. साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चितीच नाही दुसरा वर्ग. मी आपल्याला उदाहरण देतो. म्हणजे थोड्या सोप्या शब्दात ऐकायचं झालं तर काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हेच माहित नाही एक वर्ग. आणि काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हेच माहित नाही दुसरा वर्ग. मी आपल्याला उदाहरण देतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहिती आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहित. सोपं उदाहरण देतो. चौथीचा मुलगा आहे. शाळेमध्ये जाऊन चौथीचा मुलगा चौथीच्या मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं, तो लगेच म्हणतो कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. पहा, एका वाक्यात उदाहरण, मला काही फार वाढवायचं नाही. म्हणजे काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरिता काय करावं लागतं हे माहित नाही. त्याला व्हायचं एवढं माहित आहे की मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय, पण त्याच्याकरता किती अभ्यास करावा लागतो, काय काय करावं लागतं याची जाणीव नाही. हा समाजातला एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. आपण एखाद्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर मग आम्ही महाराज मंडळी आम्हाला लोक घरी घेऊन जातात. आणि मग घरी गेल्यानंतर आता आम्ही विचारतो काय मावशी बरं आहे का, किती मुलं आहेत, काय आहे हे विचारतो म्हणण्यापेक्षा विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारता येतं त्यानंच महाराज व्हायचे अलीकडल्या काळात. हे असले उद्योग फार लागलेत आता महाराज लोकांच्या मागे. एखाद्या दिवस प्रमाण पाठ नसलं तरी चालतंय पण हे उद्योग जास्त पाहिजे. आणि हे उद्योग ज्याला जास्त आहे तो मार्केट मधला महाराज आली. हे सगळं करावं लागतं. आम्ही तेच जातो, कसं मावशी बरं आहे का, किती मुलं किती मुली, काय चाललंय काय नाही हे विचारतो. मी आपलं गेलो त्यांना विचारलं. आता आमच्याकडे तर हे फळ परंपरा मगाशी महाराजांना सांगितलं सगळं हे चालवायचं म्हटलं की मोठं कठीण असतं महाराज. आम्ही गेलो त्यांना विचारलं. मी आपलं त्या मावशींना विचारलं काय मावशी किती मुलं आहेत, त्यांनी सांगितलं 2 आहेत. म्हटलं हे बघा हा थोरला. मी आपलं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं का रे बाबा काय करतोय, विचारलं सहज आपण विचारतो काय करतो किंवा काय चाललंय विचारतो. त्यांनी सांगितलं 12वीची परीक्षा देतो, 12वीची परीक्षा देतो. मी लगेच पुढला प्रश्न विचारला मग पुढं काय ठरवलंय. 12वीची परीक्षा देतोय म्हटल्यानंतर आपण विचारतो पुढं काय ठरवलंय. तो म्हटला बघू जमल तसं. आता हे उत्तर आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांनी बघू जमल तसं जर उत्तर दिलं तर काय अर्थ आहे का त्याला. अहो साध्याची निश्चिती केली पाहिजे, साधनाचा स्वीकार आहे. 12वीची परीक्षा देतोय पण पुढं काय व्हायचंय हे माहित नाही असं नाही ना चालत. आपण आळंदीला गेलो. आता आपण सप्ताहामध्ये हे सगळं वातावरण बघितलं, महाराजांचा मृदंग ऐकला, महाराजांचं भजन ऐकलं किंवा अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकली. आळंदीला जाणार, आळंदीला गेला. आळंदीला गेल्याबरोबर तिथं जी काही संस्थेत ज्या काही कोणत्या संस्थेत तुम्ही बसाल किंवा ज्या गुरुजींकडे तुम्ही जाल ते गुरुजी त्यांना विचारत असतात की बाबा तुला काय व्हायचंय. म्हणजे मृदंगामध्ये तयारी करायची आहे, भजनामध्ये तयारी करायची आहे, कीर्तनामध्ये तयारी करायची आहे. त्याला विचारावं लागतं किंवा आम्ही त्याला विचारतो आळंदीमध्ये आल्यानंतर, पंढरपूरमध्ये आल्यानंतर, देहूमध्ये आल्यानंतर तुला काय व्हायचंय. त्या पोरानं जर बघितलं म्हटलं बघू जमल तसं आयुष्य पाऱ्यावर जाईल किंवा असं कुठं असतं काय, काहीच बदल पडायचं नाही ना, असं नाही ना. आता हे कळालं कंसात लावलं
अशी कितीतरी पाऱ्यावर येतात. थोडा कॉलेज विश्वामध्ये राहिलेला असल्यामुळे आम्ही LLB ला असताना आमचे जे प्राचार्य होते त्यांनी मला एक वाक्य फार छान सांगितलं. इंग्रजीतलं वाक्य पण फार गोड आहे आणि आपण सगळी सुज्ञ श्रोते हात म्हणून मांडून पुढे जातो. की त्यांनी बोलताना असं सांगितलं होतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्राला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की अनेक क्षेत्राला आपण स्पर्श करण्याच्या नादामध्ये किंवा छंदामध्ये आपलं मूळ क्षेत्र काय आहे हे बऱ्याचदा आपण विसरून जातो. म्हणून समजा एखाद्याची मृदंग कलेमध्ये जर आवड असेल तर त्यानं त्या क्षेत्राला न्याय द्यावा. एखादा भजन क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्यानं त्या क्षेत्रामध्ये न्याय द्यावा. एखादा कीर्तन क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये न्याय द्यावा. हे आपल्या आपल्या अनुषंगाने बोललो. किंवा मग तिकडे गेल्यानंतर म्हणजे आपल्याकडे 10वी झाल्यानंतर त्या मुलाला फॅकल्टी कोणती घ्यायची हे विचारलं जातं. म्हणजे आर्ट घ्यायचं का सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं हे ठरवावं लागतं. का तुला बिझनेसच्या दृष्टीने जायचं असेल तर बाबा कॉमर्स तुला योग्य आहे. तुला साहित्याचा अभ्यास करायचा असेल मग ते इंग्रजी साहित्य असेल, हिंदी साहित्य असेल, मराठी साहित्य असेल तर तुला मग आर्ट साईड घ्यावी लागेल. किंवा तुला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जायचं असेल तर तुला सायन्स साईड घ्यावी लागेल. म्हणजे ते ठरवावं लागतं आणि मग त्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतात आणि तिथपर्यंत जावं लागतं. अलीकडे एक वाक्य असं दिलं जातं की अहो काय इंजिनिअरिंग करून तरी काय उपयोग आहे, गर्दी फार आहे. काय म्हणतात, खूप इंजिनियर काही काही तर बोलता बोलता म्हणतात इंजिनियर पडून आहेत म्हणतात. काय कसे शब्द वापरतात, कितीतरी इंजिनियर पडून आहेत म्हणतात. डॉक्टर लोकांच्या बाबतीत बोलताना म्हणतात अहो पुष्कळ डॉक्टर आहेत म्हटले, आता रोगी कमी डॉक्टर जास्त झाले म्हणतात, असंही म्हणतात. वकिलाचा विचार करावा तर ते म्हणतात अहो काय वकील म्हटले, इतके वकील झाले की पक्षकारच नाही तितके वकील कोर्टात दिसायला लागले म्हटले. मग आता आपण असं म्हणतो. तेव्हा आमच्या सरांनी एक मला वाक्य सांगितलं होतं. तेव्हा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी गर्दी झालेली असली तरी त्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही काही गोष्टींच्या बाबतीत किंवा काही व्यक्तिमत्वाला मात्र मागणी आहेच. जरी गर्दी झालेली असली तरी एक वर्ग त्या क्षेत्रात त्या एखाद्या व्यक्तिमत्वाकडे धाव घेतोय, मागणी करतोय. कोणाची मागणी करतो त्याला त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं, वेअर इज टॉप देअर इज वेकन्सी. इंग्रजीतलं वाक्य आहे वेअर इज टॉप देअर इज वेकन्सी. वेकन्सी या शब्दाचा अर्थ रिकामीपण किंवा मोकळेपण किंवा मागणी असा करा. पण कुठं वेअर इज टॉप म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट उच्च पदावर त्या क्षेत्रातल्या पोहोचता तिथं मात्र रिकामच आहे. तिथं स्पर्धा नाही, तिथं तुम्हीच आणि तुम्हीच आहात. फक्त तिथं पोहोचण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. विठाला सामाजिक क्षेत्रातून किंवा समाजशास्त्राच्या दृष्टीने जरी असलं तरी तोच विचार आपल्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. आपल्याकडे असं सांगितलं जातं मृदंग हे वादन करणं किंवा भजन ही सेवा करणं किंवा कीर्तन ही सेवा करणं, ह्याची अंग जरी वेगवेगळी असली तरी त्याला आधार मात्र सेवेचाच आहे. त्याला आधार मात्र सेवेचाच आहे. मृदंग वादन हे जरी कला असली तरी त्याला आधार सेवेचाच आहे, अध्यात्माचाच आहे. ती एक पद्धतीची सेवाच आहे. संप्रदायाने तर चिंतन असं केलंय की जो पकवाजवादकाला अधिकार आहे तोच कीर्तनकाराचा अधिकार आहे, तोच भजन करणाऱ्याचा अधिकार आहे, तोच विना घेणाऱ्याचा अधिकार आहे आणि तोच पताका घेणाऱ्याचा अधिकार आहे. माणसाने हे बदल केले अलीकडल्या काळामध्ये. म्हणजे दिंडीमध्ये तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, पण आमच्याकडे फळ परंपरेमध्ये मी बघतो दिंडी एखाद्या गावची निघाली की मग ती झेंडा कोणी घ्यायचा, ज्याला काही येत नाही त्याला म्हणतात घे झेंडा. म्हणजे इतका झेंडा सोपा आहे का तो, की ज्याला काही येत नाही त्याला म्हणायचं झेंडा घे, पताका घे. जर असंच असेल तर ज्ञानोबांचे शब्द कुठं लावायचे, माझी मुलीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगे मन रंगले, गोविंदाची गुणी विधले. याचा अर्थ आपल्या समोर असा येईल की त्या त्या क्षेत्राच्या दृष्टीने ते क्षेत्र सेवेच्या दृष्टीने उच्चतमच असतं. असं आहे. उलट परमार्थामध्ये कोणत्याही क्रियेला सेवेचा आधार दिलाय. वैकुंठ वासी जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य आहे. आपण अण्णांची पुष्कळ कीर्तनं तुम्ही ऐकलेली आहेत. मी फार प्रत्यक्ष कीर्तनं फार ऐकायला मला मिळाली नाही, पण अलीकडे युट्यूबच्या माध्यमातून जे काही थोडंफार ऐकतो किंवा युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे त्याच्यात हे एवढंच आहे. याच्यात जे युट्यूबला काही थोडंफार ऐकावं असं जे वाटतं, नाहीतर अलीकडल्या काळातले युट्यूबची कीर्तनं आणि त्यातले थंबनेल जर बघितले तर ते म्हणतात तडका कीर्तन. हे कुठे कीर्तन असतं, कुठे असतं.
मला मगाशी ते म्हटले युट्यूबला आम्ही हे रेकॉर्डिंग करू का? म्हटलं करा. मी आपलं सहज विचारलं तुमच्या चॅनलचं नाव काय? ते म्हणजे गावरान तडका. हे काय नाव आहे ते असं? मग त्यांनी सांगितलं दुसरं नाव, सुधरून सांगितलं त्यांनी नाव घरात दुसरं. म्हणजे काही काही अशी चॅनलची नावं त्या थंबनेलवर नावं टाकली जातात. खरं तर हे कुठेतरी संप्रदायाचं विद्रुपीकरण आहे की काही त्याच्यावर लिहिलं जातं. पण जी पूर्वीची कीर्तनं वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन असतील किंवा अण्णांची कीर्तन असतील, त्या कीर्तनातून जे काही थोडंफार ऐकायला मिळालं. अण्णांचं एक वाक्य फार गोड आहे. अण्णा असं म्हणत असतात की पूर्वी पत्रिका छापलेल्याच नसायच्या. पूर्वीच्या जुन्या काळामध्ये कीर्तनाच्या सप्त्याच्या पत्रिका नसायच्या आणि जरी छापलेली असल्या तरी ती नावं काय लिहिली जायची? कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, मृदंग सेवा, भजन सेवा, विण्याची सेवा, हे सेवा लिहिलेलं जायचं. बरोबर आहे. आता कीर्तन सेवा असं पत्रिकेत नाव नसतं. आता असतं कीर्तनकार, प्रवचनकार. अण्णा असं गमतीने म्हणून गेले की हे कीर्तनकार असं का म्हटलं? बहुतेक हा कार मध्ये यायला लागला. आता त्या अण्णांच्या पोट्यात तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त ऐकलेले, बरं ते पोट असं करून बोलायचं, असं करून बोलायचं. म्हणजे अण्णा सहज बोलायचे पण किती महत्वाचं बोलायचे. मला पुढं थोडस असं घेऊन जायचंय आपल्याला की त्या त्या क्षेत्रामधली जी मंडळी, अहो मला सांगा, जरी मी थोडं माफी मागून बोलतो, आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, कीर्तनकार पुष्कळ आहेत, कीर्तन करणारी पुष्कळ आहेत, पण अण्णांसारखी कीर्तन ही अण्णाच करू झालं, दुसरं नाही म्हणत. अण्णांसारखी कीर्तन ही अण्णाच. आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार आहेत, मान्य नाही असं नाही, पण अण्णा या शब्दाचा अर्थ अण्णाच, मामासाहेब या शब्दाचा अर्थ मामासाहेबच. ही जर नावं घेतली तर त्यांच्यासारखं होणे नाही. झाले बहु, होतील बहु, परंतु या समहा विठ्ठल. मला मुद्दा असा मांडायचा होता की साधनांचा विचार करत असताना एक वर्ग असा आहे की साध्याचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. आणि दुसरा वर्ग असा आहे की साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. साध्याची निश्चिती झाली पाहिजे आणि साधनाचाही स्वीकार झाला पाहिजे. परमार्थाच्या दृष्टीने, साधक जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर साधकाचं साध्य नेमकं काय आहे? साध्य या शब्दाला दुसरा एक शब्द देतो, अंतिम गंतव्य. आणि अंतिम गंतव्य या शब्दाला आणखीन एक शब्द देतो की जिथं जाऊन पोहोचायचं आहे की बस. पण साध्य कशाला म्हणायचं? की जे मिळाल्यानंतर काही मिळवायची इच्छाच राहत नाही त्याला म्हणायचं साध्य. साध्य या शब्दाचा अर्थ हे आहे की जे मिळाल्यानंतर कृतकृत्य झालं, इच्छा केली ती पावलो. देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन असं केलंय, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्धोपमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. नारद मुनी आम्हाला असं सांगतात की जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कशाच्याही प्राप्तव्याची इच्छा राहत नाही. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींचे शब्द आहेत की जे प्राप्त झाल्यानंतर आता कशाच्याही प्राप्तीची इच्छा शिल्लक राहत नाही. अंतिम गंतव्य. जरा थोडासा विचार करूया की नेमकं मूळ घर ठिकाणी पोहोचायचं म्हणजे नेमकं काय? तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे या, म्हणजे मला साध्य काय आहे हे सांगता येईल. देहूमध्ये तुकोबार आहे, त्यांच्या घराच्या बाहेर बसलेले होते, कट्ट्यावर बसलेले होते, रस्त्याने लोक इथं जात होते, जेहेरी करत होते. तेवढ्यामध्ये तुकाराम महाराजांनी काही लोकांना असं बोलून घेतलं, इकडे या. ती माणसं तुकाराम महाराजांच्या जवळ जायची, तुकोबाराने विचारायची, काय महाराज? तुकाराम महाराजांनी सांगायचं, काही नाही, मला माझ्या घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा. तो माणूस महाराजांकडे बघायचा, हसायचा, निघून जायचा. पुन्हा महाराजांनी दुसऱ्या माणसाला बोलवायचं, त्यालाही म्हणायचं मला घरी नेऊन सोडा, तोही हसायचा, निघून जायचा. परत तिसऱ्याला बोलवायचं महाराजांनी, मला घरी नेऊन सोडा. एका माणसाने सांगितलं, महाराज घरातच बसलेला आहे आणि आणखी कुठल्या घरी नेऊन सोडायचं? घरात बसलेल्या माणसाने कुठे घरी नेऊन सोडा म्हणायचं असतं का? मान्य आहे, काही काही माणसाला आपल्याला संध्याकाळच्या वेळेला घरी नेऊन सोडावं लागतं.
त्याला असं म्हणावं लागतं, रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या घरी पड बाबा. म्हणून आपण ते सामाजिक कार्य करतो. बाजाराच्या दिवशी तर विशेष करतो ते उचलून पोच करण्याचा कार्यक्रम. पण तुकोबारासारख्या महात्म्यांनी मला घरी येऊन सोडा असं म्हणायची काय गरज आहे? एकाने विचारलं, महाराज घरीच आहात ना, आणखीन कुठल्या घरी जायचंय? ऐका जरा बारी. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं, हे बघ, ज्या 4 भिंतीच्या घराला तू घर म्हणतो, त्या 4 भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे. या 4 भिंतीच्या घराला मी घर म्हणतच. त्यांनी महाराजांनी विचारलं, महाराज या 4 भिंतीचं घर हे तुमचं घर नाही? महाराजांनी सांगितलं, घराचं काही घेऊन बसला, हे घरही माझं नाही, ही जागाही माझी नाही, हा देशही माझा नाही. देशवेशन हे सहज फिरत आलो. महाराज सांगतात, हा देश माझा नाही. महाराज म्हणतात, ही देश माझा नाही. थोडक्यात काही ही जागा माझी नाही. मी कधी कधी गमतीने म्हणत असतो, देहूत राहून देहूची जागा माझी नाही म्हणण्याकरता तुकोबारच पाहिजे. आता देहूची परिस्थिती अवघड आहे, तिथं इंचावरनं भांडण आहे. तुकोबारच पाहिजे. देहूत राहायचं, देहूची जागा माझी नाही म्हणायची. वेशही माझा नाही. वेश या शब्दाचा अर्थ देह. हा देह माझा नाही. का नाही? नाथरायने एके ठिकाणी असं चिंतन केलंय, जी वस्तू अनेकांच्या मालकीची असते त्याच्यावर कोणी एकाने मालकी हक्क सिद्ध करायचा नसतो. 5 शेतकऱ्यामध्ये जर एखादी विहीर असेल तर त्याला आपल्याकडे सामायिक विहीर म्हणायची पद्धत आहे. त्याच्यावर कोणी एकाने म्हणायचं नसतं ही एकटे माझ्याचीच आहे. तसं या देहावर अनेकांचा मालकी हक्क आहे. कोणाकोणाचा आहे? आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, बायको म्हणते हा देह माझा, मुलगा म्हणतो हा देह माझा, बंधू म्हणतात हा देह माझा. या देहात असलेला जीव म्हणतो हा देह माझा, आणि स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतो हा देह माझा. इतके याची वाटेकरी. मग महाराज म्हणतात, जर इतके याची वाटेकरी असतील तर मी माझं कशाला म्हणू? म्हणून देशही माझा नाही आणि वेशही माझा नाही. देश विषय हे माझा. एकाने महाराजांना विचारलं, महाराज हे माझं नाही म्हणता तर इथं आलातच कसं काय? आलातच कसं काय? महाराजांनी सहज उत्तर दिलं, सहज फिरत आलो. सहज फिरत आलो. मला कधी कधी तुकोबारांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. सहज फिरत आलो म्हणजे महाराजांनी फिरण्याला सहज शब्द लावला. बरं, हे फिरणं म्हणजे या गावावरनं त्या गावाला जाणं नाही, जन्म मरणाचं फिरणं आहे. आणि जन्म मरणाला सहज असं जे म्हणतात त्यांना संत म्हणायचं. विठ्ठल जन्म दुःखाचा वाटतो तो माणूस आहे, आणि जन्म सहज वाटतो ते संत आहे. सहज फिरत आलो. बरं, आलो म्हटलंय, आला नाही, आलो म्हटलंय. हे आलो म्हणण्यामध्ये परत स्वातंत्र्य आहे. महाराज सांगतात, मला पाहिजे वाटलं आलो, मला वाटलं निघायचं निघालो. म्हणजे येणं आणि जाणं आपण अनेकदा सांगतो, संतांच्या हातात येणं जाणं दोन्ही हातात आहे. मला वाटलं आता अवताराला यायचं आलो, मला वाटलं, ज्ञानोबारांना वाटलं वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यायची निघाले, तुकोबारांना वाटलं वयाच्या 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला जायचं. जातो येतो आम्ही
आमच्या हातात. 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला जायचं ठरवलं, निघाले. जरा पुढे आहे, नामदेवराय वयाच्या 80व्या वर्षी निघतात. एकटे नाही, घरातल्या 14 लोकांना घेऊन निघतात. मी कधी कधी नामदेवरायांचं चरित्र वाचतो तेव्हा आश्चर्य वाटतं. नामदेवराय संजीवन समाधी घ्यायला निघाल्यानंतर त्यांच्या पत्नीने म्हणावं मी तुमच्या बरोबर येणार, मी म्हणतो मान्य करू. त्यांच्या आई वडिलांनी म्हणावं मी बरोबर येणार, मी म्हणतो तेही मान्य करू. त्यांच्या मुलांनी म्हणावं मी तुमच्या बरोबर येणार, मी म्हणतो तेही मान्य करू. पण नामदेव यांची सुनांनी सुद्धा म्हणावं आम्ही तुमच्या बरोबर येणार. मला वाटतं की सुनांनी सुद्धा इतकं प्रेम करणं हे ज्या चरित्रामध्ये घडतं ते चरित्र म्हणजे नामदेव यांचं चरित्र आहे. फार गोड आहे. सुनांनी सुद्धा म्हणावं बरं हे येणार म्हणजे कुठं काय पिकनिकला नाही, समाधीला. समाधी घेण्याकरता निघायचं आहे. ते आता फार मोठी गोड कथा आहे, मला वेळ नाही तितकी सगळे सांगायला. नामदेवरायांबरोबर निघाले 14 लोक निघाले. म्हणजे याचा अर्थ एकत्रितपणा काय असतो संतांच्या चरित्रातला तो दिसून येतो. मला तरी परत आणखीन तुम्ही आता पंढरपूरला येता, आल्यानंतर ते नामदेवरायांचं मंदिर दाखवलं जातं का? ते नामदेवरायांचं मंदिर म्हणजे नामदेवरायांचं घर आहे. ते मंदिर म्हणजे घर आहे, म्हणजे नामदेवराय तिथं राहत होते. आता ते मंदिर मोठं झालं, पण आतमध्ये एक नामदेवरायांची खोली दाखवली जाते, ती छोटी 10x10ची खोली, तेवढंच घर होतं नामदेवरायांचं. म्हणजे 10x10च्या खोलीमध्ये 14 माणसं एकत्रित राहायची. तरी नामदेवरायांनी म्हणायचं विठोबाचे राज्य आम्हाला नित्य दिवाळी. 14 लोक एकत्रित, ही एकत्रित राहणं. अलीकडल्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती हा शब्द जरा संपून गेलाय. मी म्हणतो तरी आपल्या मराठवाड्यामध्ये आहे जरा, पण आपण पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे आमच्याकडे जर आलात सांगली कोल्हापूर वगैरे त्या भागामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती हा शब्द संपून गेलाय. म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती कशाला म्हणतात? आई वडील पती पत्नी भाऊ बहीण सगळे एकत्रित राहणं हे एकत्रित कुटुंब पद्धती. मी तर आता या विचारावर आलो, एकत्रित कुटुंब पद्धती कुणाला म्हणायचं? नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झालं एकत्रित कुटुंब पद्धती. मी आता या विचारावर आलो. अरे कोर्टातली परिस्थिती फार विचित्र आहे बघा तुम्ही. घटस्फोटाच्या केसेस जर कोर्टामध्ये वाढत असतील तर विचार करावा लागतो. आजी संसार सफळ झाले की लावायची कुठं मला विचार करण्यासारखा. त्यामुळं एकत्रित कुटुंब पद्धती कशाला म्हणायचं? एकत्रित आलेली एकरूप होणं याला एकत्रित कुटुंब पद्धती म्हणायचं. माणसं एकत्रित येतात पण एकरूप होत नाही. मला असं वाटतं की एकत्रित येण्याला परमार्थ म्हणत नाहीत, एकत्रित आलेले एकरूप होण्याला परमार्थ. मी जरा पुढे बोलतो, एकत्रित येणं हे प्रपंचाचं काम आहे, पण एकरूप करणं हे परमार्थाचं काम आहे. विठ्ठल जर एकत्रित आलेली एकरूप नाही झाली तर 2.5 वर्षात माघारी जातात. हे महाराष्ट्रानं बघितलंय. मी काही जास्त वेगळं सांगायची गरज नाही. काय गोंधळ झालाय महाराष्ट्रात सगळं माहिती. एकत्रित येणं एकरूप होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून नामदेवरायांच्या चरित्राकडे बघा. 80व्या वर्षी संजीवन समाधी घ्यायची निघाली. जाणं येणं त्यांच्या हातात आहे. सहज फिरत आलो. तुकोबाराय बोलतात मी देशही माझा नाही वेशही नाही, मी आलो. कसा आलो? सहज आलो. मग एकाने तुकोबाराने विचारलं महाराज आलात ना, मग राहा ना, उगी जायचं 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 का म्हणायला लागलात? जरा गमतीने बोलू, ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना जाऊ वाटे ना, तुम्ही का जायचं जायचं म्हणायला लागला? का जायचं म्हणायला लागला? महाराजांनी सांगितलं राहिलो असतो पण करू सत्ता कवनावरी कोठी स्थिर राहिलो. कोणावर सत्ता करू? कोणी ऐकत नाही. तुकाराम महाराजांनी विचारलं कोण ऐकत नाही? गावातली लोक ऐकत नाहीत का घरातली लोक ऐकत नाहीत? काही काही लोकांना असं वाटत असतं गावातील सगळ्या लोकांनी माझं ऐकावं, पण गावात म्हणत असतात घरातले ऐकतात का बघ मग गावाचा विचार करू. कोण ऐकत नाही? महाराजांनी सांगितलं गावातलं सोडा घरातलं सोडा, ज्या इंद्रियांना मी माझं म्हणायला लागलो ती इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळे म्हणता माझे तीही काही सांगू करिलो. मी म्हणायला लागलो माझे पाय, मी म्हणायला लागलो माझे डोळे, मी म्हणायला लागलो माझे कान. आपलं ऐकतात का मला सांगा? एकनाथी भागवतामध्ये नाथरायांनी फार गोड वर्णन केलंय. पायवांची ती गती, हस्तवांची ती खिळा, रूप पहा वया डोळा, उदरवांची ती पूर्ण केवी एका घ्यापती भवता सवती तोडी ती. नाथराय असं सांगतात. प्रत्येक इंद्रियाची ओढावडी वेगळी आहे. पायाला वाटतं फिरायला असावं, माणूस कीर्तनात बसतो, उठतो, बाहेर जातो, परत येतो, परत बसतो. नाहीच काही जमलं तर माणसं पाय अशी पुढे ढकलतात, परत माघारी घेतात, नाहीतर आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबतात. हे ह्यांचं चाललं असतंय, आम्ही आमचं चाललेलं असतंय, ह्यांचं चाललेलं असतंय. हे पाय नाही. काही काही ठिकाणी तरी तुम्ही फार शुद्ध श्रोते आहात. काही काही ठिकाणी मी बघितलं दोन्ही गुडघे पुढे करतात आणि मुडकं त्याच्यात घालतात. ही बसायची पद्धत आहे कीर्तनात. हे हात माणसाची गप बसत, हस्तवांची खेळा. नाथराय असं सांगतात हात गप बसत नाही.
काय करतात, मागचा माणूस पुढच्या माणसाला डवचत राहतो कुठेच. ते 2 तास कीर्तनात त्याचा ते कार्यक्रम चाललेला असतात. आम्ही तिकडे नाशिक भागात गेलेलो होतो. ते एका माणसाला मुद्दा पटला की चापट मारायची सवय होती, दुसऱ्याच्या मांडीवर, स्वतःच्या नाही. काय हात आहेत माणसाचे, काही बसत नाही. हस्तवांची रूप पाहावे या डोळा, डोळ्याला बघायला आवडतं, कानाला ऐकायला आवडतं. मी एक आपला साधा रोहिणागरकरांना प्रश्न विचारतो, कीर्तनात ऐकण्यासारखं असतं का बघण्यासारखं असतं? ऐकण्यासारखं. डोळे म्हणतात टीव्हीला सिनेमा लागलाय उठा. कान म्हणतात नाही नाही महाराज एवढं पंढरपूरून येऊन सांगायला लागलेत ऐक. डोळे म्हणतात नाही नाही उठ. कान म्हणतात नाही नाही ऐक. शेवटी डोळे म्हणतात तू ऐक मी झोपतो. कळलं का बघा, असं दिसलं की जय विठ्ठल करा. काही काही माणसं सगळ्यात पुढे बसतात कीर्तनाला आणि पहिल्या रामकृष्णारीला जे झोपतात ती आरतीलाच उठतात. दुसऱ्या दिवशी जर विचारलं रात्री कुठे गेला होता, बोधले महाराजांच्या कीर्तनाला, काय सांगितलं, ते काही सांगण्यासारखं होतं का? रामकृष्णारीला झोपला, याला काय माहिती कीर्तनाला. माणसाच्या दृष्टीने विचार केला तर इंद्रियाशी ओढावणी करतात. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकळिलो. मग माझ्या लक्षात आलं, जर हे इंद्रिय माझं ऐकत नाही तर हा माझा स्वदेश नाही, हा परदेश आहे. परदेश नाही कोणी अंध पांगोळ झालो, आता माझी करी चिंता दान देई भगवंता. आणि म्हणून मला इथं राहायचं नाही, मला माझ्या मूळ घरी जायचं आहे. आणि म्हणून मला माझ्या घरी नेऊन सोडा. एकाने विचारलं, महाराज एवढा वेळ झाला तुम्ही म्हणता घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा. मान्य, पण ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराचा पत्ता तरी सांगा, काहीतरी सांगा. कमीत कमी दरवाजा कोणत्या दिशेला सांगा, रंग कोणता आहे हे सांगा, खिडक्या किती आहेत हे सांगा, काहीतरी सांगा ना. पत्ता पाहिजे मला. घराचा पत्ता असतो आपल्याकडे, त्याला अलीकडे ते ऍड्रेस कार्ड असतात बघा, आपल्या खिशात असतात. बहुतांश आम्हा महाराज लोकांच्या खिशात जास्त आहेत. कीर्तन झालं वाटायला लागतात. राहू द्या, माझी भागवत कथा ठेवा, माझं रामायण ठेवा, माझं कीर्तन ठेवा. आम्ही आपलं वाटत राहतो. ते सगळं ऍड्रेस कार्ड असतात आपल्याकडे सगळे. ते तसं महाराजांना विचारलं, महाराज पत्ता सांगा, तुम्हाला ज्या घरी जायचं पत्ता सांगा. मी एक वाक्य सांगतो आपल्याला, मानसशास्त्राचा मी विद्यार्थी असल्यामुळे थोडा त्याचा आधार घेऊन बोलतो. एका गावी मला कीर्तनाला बोलवलं. आता अलीकडल्या काळामध्ये पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा घ्यायची, आता अलीकडे हे फोनवर तारखा घेतात. त्यामुळे अशी गंमत झाली की आपली तारीख कुणी घेतली हे आम्हाला माहित नाही, आणि त्या फोन करणाऱ्याला कोणत्या महाराजाला केलं हे त्याला माहित नाही. सगळा गोंधळ असतो सगळा. आता फोनवर तर फार फार अवघड झाला आता सगळं. बरं, आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर जन फोन केला ती भेटत नाही आम्हाला. बाकीचे विचार करतात जन फोन केला ती बघून घेईल, आपल्याला काय घेणं देणं. म्हणजे अशा गमती जमती सगळ्या अनेकदा घडत असतात हे सगळं. तर मग मला ते बरं, तरी मी म्हणतो फोन करतात तरी बरं आहे. मला महाराज परवा एकाचा व्हॉट्सअपला मेसेज आला, अमुक अमुक 22 तारीख शिल्लक आहे का, आणि असेल तर तुम्ही सकाळी मला फोन करून कळविले. मी कळवायचं, त्याला नाही कळवायचं. आता कंसातलं बोलू, आम्ही कळवतो का नाही कळवावं तर दुसऱ्याला तारीख जाती, एक आहे का? हे किती गोंधळ आहे. आपल्या कीर्तन नावाच्या संहितेचे किती गोंधळ झालेले आहेत. कीर्तन करायची किती मागं लागून करायची, याच्यातही काही मर्यादा आहेत महाराज. थोडा विचार मला. आम्ही परवा देहूमध्ये वारीला असताना माझ्याबरोबर बरेच होते आपली महाराज मंडळीची, नेहमी आपल्या आनंदीतली सगळी नावं घेत नाही, सगळेच होतो आम्ही 5-7 जण मित्र. मग आपल्या इथे बीडचे महादेव महाराज होते माझ्यावर. ते काय झालं, काही माणसं भेटली, नमस्कार वगैरे झाला. त्यांना आम्ही आपलं विचारलं कुठले बाबा, त्यांनी सांगितलं ते एका गावाचं नाव. महादेव महाराज म्हटले, अरे वा, हो का म्हटले, गेल्या वर्षी मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो होतो की म्हटले. त्या माणसांना महाराज स्वतः म्हटले, मी कीर्तनाला आलो होतो की. त्या गावातल्या लोकांनी महाराजांना विचारलं, तुम्ही होता का ते, म्हणजे त्यांना लक्षात नाही. म्हणजे आपण कोणत्या गावाला कीर्तनाला गेलो हे आपण लक्षात ठेवायचंय, गावकऱ्यांनी नाही लक्षात ठेवायचं. म्हणजे ही आमची कीर्तनाची पद्धत झाली. पण आजही तुम्ही, आता इथं आले आले मला महाराजांनी सांगितलं, अण्णा इथे येत होते, किंवा मामासाहेब या गावी येत होते, किंवा खंडारकर महाराज या गावी येत होते. ही जी नाव आहे ती माणसं कीर्तन कमी करायची पण माणसांच्या स्मरणात राहायची. आम्ही कीर्तन भरपूर करतो पण आम्हीच माणसाच्या स्मरणात राहिलो. विचार करण्यासारखा. मग कधी कधी वाटतं कीर्तनाच्या संख्या वाढल्या का कीर्तनाचे गुण वाढले. विठ्ठल त्या माणसाला म्हटलं तुमच्या गावी कीर्तनाला येतंय, परिचय नाहीये, तुमच्या घरी कसं येऊ मी. तो म्हटलं कोणाला विचारू नका. अहो म्हटलं पण मग
तुमच्या घरी यायचं कसं, काही पत्ता सांगा ना. त्या माणसाने सांगितलं महाराज गाडी घेऊन या, एक काम करा, गावात आल्याबरोबर जे घर 2 मजली असेल ते आपलं आहे म्हटलं. गावात कोणाचंच घर 2 मजली नाही. हा घराचा पत्ता आहे. घराचा पत्ता असा असावा का. मी एक मानसशास्त्राच्या दृष्टीने वाक्य ऐकतो, बारीक सांगतो, बारीक ऐका. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण नसतं. घरातल्या माणसांची मनं, दुर्दैवाने घरं मोठी झाली पण मनं छोटी झाली. घरं मोठी झाली, 2 BHK 3 BHK 4 BHK असे मोठमोठे वाडे झाले, मोठमोठे बंगले झाले, मोठमोठे फ्लॅट झाले. पण मी तर अनेक त्याच्या पुढचं सांगतो, घरात पाय टाकला की त्या घरातल्या भिंती सांगतात घरातली माणसं कशी आहेत. विठ्ठल महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला ज्या घरी जायचंय त्या घराचा पत्ता सांगा, रंग सांगा, दरवाजा सांगा, खिडकी सांगा, दिशा सांगा, काहीतरी सांगा. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितले, हो मला ज्या घरी जायचंय त्या घराला भिंतच नाही तर रंग लावायचा कुठून. म्हटले भिंत नाही, भिंत नाही ना, त्या आकारच नाही तर भिंत बांधायची कुठं. आकार नाही असं ते घर आहे तरी नेमकं कुठं. महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, निरंजनी आम्ही बांधली. निराकार निरंतर राहिरोसे हा घराचा मूळ पत्ता आहे. निरंजनी या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मस्वरूपता, निर्गुण स्वरूपता. हे ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं हे जीवाचं अंतिम गंतव्य आहे. कारण जीव शिवाला ऐक्य होऊन जाणं ही जीवाची धाव कुठपर्यंत, शिवस्वरूप होईपर्यंत. एकदा शिवस्वरूपता प्राप्त झाली, ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली की मग जीवाची धाव नसते किंवा जीवाची धाव थांबून जाते. तर याचा अर्थ असा आहे, अंतिम गंतव्य ही ब्रह्मस्वरूपता आहे, निर्गुण स्वरूपता आहे. आता प्रश्न असा पडला, ठीक आहे कुठं जायचं हे कळालं, परमात्म्याच्या ठिकाणी जायचं किंवा ज्याला सायुज्य मुक्ती म्हणतात ती मिळवायची, ठीक आहे इथपर्यंत झालं. पण आता कसं जायचं हे कळायला पाहिजे ना. कुठं जायचं या प्रश्नाचं उत्तर मिळालं, कसं जायचं याला नाथरायणी एक उत्तर असं दिलंय, निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जीवाचा. महाराज सांगतात निर्गुणी पावलो, निर्गुणापर्यंत पोहोच झालो, कसं, सगुणी भजता. सगुणाच्या भजनामध्ये निर्गुणापर्यंत जाता येतं. थोडक्यात कुठं जायचंय, ब्रह्मस्वरूपतीच्या ठिकाणी. आणि कसं जायचंय, भजनाच्या माध्यमातून. विठ्ठल लक्षात आलं का बघा. निर्गुणी पावलो सगुणी भजता कळण्याकरता अन्वय करतो. सगुणी भजता निर्गुणी पावलो. तुम्ही म्हणाल नाही आणखी हे नीट कळालं नाही, तर मी दुसरं प्रमाण देतो, तुमच्या रोजच्या पाठाचं प्रमाण देतो. मुखी नाम कुठं जायचंय, मोक्षाच्या ठिकाणी जायचंय. कसं जायचं, तुकोबाऱ्या सांगतात नामाच्या माध्यमातून जायचं. कुठं जायचं, निर्गुणापर्यंत जायचं. कसं जायचं, सगुणाच्या भजनातून जायचं. 2 गोष्टी झाल्या बघा. नाहीतर आणखीन एक देतो प्रमाण, आणखीन एक प्रमाण. आता पाविजील घरा या दातारा संगती, या दातारा संगती सगुणी भजता. आणि आता पाविजेल घरा निर्गुणी पावलो. आलं का बघा, सगुणी भजता निर्गुणी पावलो. सगुणी भजता मुखी नाम, निर्गुणी पावलो हाती मोक्ष. सगुणी भजता या दातारा संगती, निर्गुणी पावलो आता पाविजेल घरा. याहीपेक्षा आणखीन एक काल्याचं प्रमाण देऊन जातो काल्याच्या अभंगामध्ये. तुझी ये संगती सगुणी भजता, तुझी ये संगती निर्गुणी पावलो झाली आमची निश्चिंती. असाही विचार आपल्याला करता येईल. किंवा आणखीन एक देतो, सगुणी भजता ध्यानी ध्याता पंढरी राया, निर्गुणी पावलो मनासहित पालटी काय. तेव्हा नाही ही प्रमाण भरपूर झाली, पुरावा द्या. आपल्याकडे पुरावाही आहे, वकील उगत झालो नाही, मी पुरावा देतो तुम्हाला. रामायणाचा पुरावा देतो. आपला विषय फक्त मुद्दा सोडू नका. विषय काय चाललाय आपला, सगुणी भजता निर्गुणी पावलो. हे चाललंय कशा करिता, कारण पोहोचायचंय निर्गुणापर्यंत. आणि पोहोचायचं कोणाच्या माध्यमातून, नामाच्या, सगुणाच्या भजनाच्या. आपल्याला विषय तोच चाललाय, कारण अभंग नामपर प्रकरणात आहे. तिकडे यायचंय तर मग ही सगळी भूमिका आपल्याला मांडावी लागेल. निर्गुणापर्यंत जाण्याकरता सगुणाच्या भजनातून, मोक्षापर्यंत जायचंय नामाच्या माध्यमातून, निश्चिंतीपर्यंत जायचंय भगवंताच्या संगतीमधून. ठीक आहे, याला एक पुरावा देतो रामायणाचा, गोड पुरावा. रामायणामध्ये राम लक्ष्मण सीतामाई यांच्या वनवासाचं प्रकरण जरा समोर आलं.
आपण मोठे भाग्यवान आहोत की कालच राममूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली. राम मंदिर लोकार्पण सोहळा झाला आणि तो संपूर्ण भारतीयांनी डोळे भरून पाहिला, त्याचे साक्षीदार आपण झालो. मी तर थोडस वाईट वाटेल एक वाक्य, पण बोलून जातो. कालच्या दिवसापर्यंत आपण मेलो नाही हे आपलं भाग्य आहे महाराज, कारण त्याचे साक्षीदार झालो. आपल्याला काहीतरी या जीवनामध्ये काय घेऊन चाललो, तर राम मंदिर डोळ्यांनी बघितलं, एवढं घेऊन गेलो, बस. एवढं जरी झालं तरी पुष्कळ. आपण भारतीय आहोत. भारतीयांच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय म्हणजे रामचंद्र प्रभू. गेली 500 वर्ष झालं जे भाव याच्याकरिता समस्त भारतीयांची आशा होती ते यावर्षी साध्य झालं आणि आपण त्याचे साक्षीदार झालो. रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये माझा मुद्दा आहे, त्या मुद्द्याला धरून मला फक्त एक पुरावा द्यायचा. आपला मुद्दा काय होता? सगुणी भजता निर्गुणी पाव. मुद्दा आहे. मी तर अनेकदा म्हणत असतो, श्रोत्यांनी मुद्दा सोडायचा नाही, म्हणजे वक्त्याला मुद्द्यावर बोलता येते. श्रोत्यांनी नाही तर दुसरं उदाहरण देऊ का आपल्या गावाकडलं? आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळलं का? बघा, आमचा कासरा किती का लांब जाईना. आता आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं, एकदा रामायणात, एकदा महाभारतात, एकदा ज्ञानेश्वरीत, एकदा गाथ्यात, असं फिरावं लागतं. माझी महाराष्ट्रातल्या समस्त कीर्तनकारांना विनंती आहे, तुम्ही कीर्तनात कुठेही फिरत जा, पण जय विठ्ठलच्या जागेवर येत चला. आणत येत नाही, वरून आणावी लागतात बरेच कीर्तनकार. अभंगावर या, अभंगावर या, अभंगावर या. आमचे गुरुजी पाठामध्ये असताना म्हणायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाही म्हणायचे. काही काही असं होत नाही. म्हणून मुद्दा आपला नामप्रयोग, मला सत्य साध्य खरेवर यायचं आहे, पण ते नाम कसं आहे हे सांगण्याकरता ही सगळं भूमिका थोडासा विस्तार माझा मोठा आहे. मी पसारा थोडा जास्त मांडला याची मला जाणीव आहे, पण मला आवश्यक वाटतंय आणि आपल्यासारखे शून्य श्रोते आहेत तर मांडावं म्हणून या दृष्टीने मांडायला लागले. मला रामायणाचा दाखला द्यायचा. सगुणी भजता निर्गुणी पावलो. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. प्रसंग मोठा कारुण्यमय. निघत असताना कौशल्य मातेची गाठ घेतली. ते भेटल्यानंतर त्या दोघांत झालेली चर्चा पुष्कळ गोड आहे. तिथून ते खरं तर संवाद वाचण्यासारखा आहे. कौशल्याचा आणि रामचंद्र प्रभूंचा संवाद वाचण्यासारखा आहे. मुळात कौशल्य हे रामायणातलं एक असं पात्र आहे की ते अतिविलक्षण पात्र आहे. कौशल्य शब्दाचा अर्थ करताना नाथरायांनी असा केलाय, कौशल्याती सद्विद्या, सुमित्राती शुद्ध मेधा, कैकयीती अविद्या, कुविद्या मंथराती पासी. नाथरायांचे शब्द आहे. दुसरा एक विचार असा आहे, कुशलः बुद्धी यशसः कौशल्य. जिची बुद्धी कुशल आहे ती कौशल्य. तिसरा एक विचार असा आहे, जिचं मन कोमल आहे ती कौशल्य. चौथा एक विचार असा आहे की जी धर्मपत्नी आहे ती कौशल्य. भरताच्या मुखामध्ये कौशल्यबद्दल आलेली धर्मपरायणता हा गोड आहे. भरताने कैकेयीला सांगितलं, अगं आई, तू रामाला वनवास सांगितला आणि तो वनवास कशामुळे सांगितला? कौशल्याच्या द्वेषापोटी सांगितला. कारण मंथरेने कौशल्याचा द्वेष कैकेयीच्या मनात भरला ना. ते आता मोठं आहे सगळं, मी सांगत राहत नाही. तुला कौशल्याबद्दल द्वेष निर्माण झाला आणि मग भरत असं म्हणतात कैकेयीला, आईला, आई तू कौशल्याला ओळखलंच नाही. ही कौशल्य कोण आहे? तर कौशल्याचा अधिकार सांगत असताना भरताने असं सांगितलं, खरं तर तू तिची सवत आहे, पण आपल्या सवतीला सुद्धा सख्या बहिणीप्रमाणे वागवायचं सामर्थ्य जिच्यात आहे तिचं नाव कौशल्य आहे म्हटलंय. कौशल्याने तुझ्यावर सख्या बहिणीप्रमाणे प्रेम केलं आणि आपल्या जवळ असलेल्या सर्व स्त्रियांवर आपल्या बहिणीप्रमाणे प्रेम करावं हा धर्म जगाला जिनं दाखवून दिला तिचं नाव कौशल्य आहे. विठ्ठल राम ज्यावेळेस कौशल्याकडे जातात आणि सांगतात, आई मी निघालो. कुठं निघाला? उद्या राज्याभिषेक आहे ना. म्हणजे कौशल्याला माहित नाही कैकेयीच्या महालात काय घडलंय हे कौशल्याला माहित नाही. नीट ऐका आता जरा. कैकेयीचा महाल जवळच आहे, त्याच्या शेजारी कौशल्य राहते. पण आपल्या शेजारच्या महालात काय घडलंय किंवा कैकेयी आणि राजा दशरथाची काही चर्चा झाली आहे किंवा राजा दशरथाने कैकेयीच्या महालामध्ये राहून रामाला काय वनवास सांगितलाय हे कौशल्याला माहित नाही. एक वाक्य सांगू, आपल्या शेजारी काय घडतंय हे जिला माहित नाही तिचं नाव कौशल्य. कौशल्य होणं इतकं सोपं नाही महाराज. आपल्या शेजारी काय घडतं हे जिला माहित नाही तिचं नाव कौशल्य. पुढलं बोलू,
अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय होतं हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. आपल्या रोहिला गडमध्ये एकही नाही, सगळ्या कौशल्या. मला बाहेर जायचंय, सगळ्या कौशल्या. इथलं कुणाचंच बोलत नाही. पहिल्यांदा चालून कुठं अंगावर घ्या कुणाला, नाही नाही काही नाही, तुम्ही सगळ्या श्रेष्ठ आहात, कौशल्य आहात. पण मंथरा मोठी विचित्र महाराज. बघा नाथरायने चिंतन केलंय, कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी श्री रामचंद्र पाठविला वनवासी. मंथरा ही कुविद्या आहे आणि कैकेयी ही अविद्या आहे. अविद्येमध्ये क्षोभ निर्माण करायचं काम कुविद्येने केलं, म्हणजे कैकेयीच्या मनात क्षोभ निर्माण करायचं काम या मंथरेने केलं. या दोन्हीपेक्षा विलक्षण असणारी ती कौशल्य आहे. माहित नाही, झाली चर्चा झाली, शेवटी वनवासाला जायचं ठरलं. आता गोड संवाद आहे, मला एवढी वेळ माझ्याकडे नाहीये, मी थोडं पुढे घेतो. राम निघाले. पुढे निघाल्यानंतर लक्ष्मणाची गाठ पडली. रामाने लक्ष्मणाला सांगितलं मी निघालोय. त्याला काहीच माहित नाही लक्ष्मणाला. ते म्हटले का? मग ते सगळं सांगितलं. ते लक्ष्मणाच्या नावावर गीता प्रेसच्या एका अंकामध्ये एक वाक्य टाकलंय, गणपतीजी महाराजांचा लेख आहे. त्यांनी असं लिहिलंय, ते लक्ष्मण थोडा रागीट स्वभावाचा दाखवलाय. आणि त्या लक्ष्मणाने असं सांगितलं, दादा तू वनवासाला जाऊ नको म्हटले. म्हणजे एक काम करू म्हटले, काय कैकेयीलाच मारून टाकू, विषय संपतोय म्हटले. सगळा प्रश्नच मिटला, मुळा सगळंच निघाले हे सगळं म्हटले. राम म्हणतात तसं नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ही संस्कृती सांगण्याकरता मी आलोय, असं होत नाही. निघाले, सीतेकडे गेले. आता ऐका पुढे गोड आहे. रामचंद्र प्रभूंनी सीतेकडे पाहिलं आणि सांगितलं, सीते मी निघालोय, 14 वर्ष वनवासाला निघालोय, येऊ का? निघू का? सीतामाईने रामाकडे पाहिलं, रामचंद्र प्रभूंना विचारलं, प्रभू बहुतेक तुमचा वेदांताचा अभ्यास कमी आहे. काय त्या काळातल्या माता सुद्धा तयार होत्या महाराज. सीतामातेने सांगितलं प्रभूंना, प्रभू बहुतेक तुमचा वेदांताचा अभ्यास कमी आहे. प्रभूंनी विचारलं का? असं का बोलायला लागले? सीतेने सांगितलं, प्रभू तुम्ही मला विचारताय, मी 14 वर्ष वनवासाला निघालोय, जाऊ का? म्हणजे परवानगी घेताय. परवानगी घेण्याकरिता भिन्नता पाहिजे, दोघं पाहिजे. परवानगी करता दोघं पाहिजे. मी यांची परवानगी घेणं, यांनी माझी परवानगी घेणं, आम्ही दोघं वेगवेगळे आहेत ना. परवानगी करता दोघं पाहिजे, एवढं तर मान्य आहे ना? म्हटले हो. इथं आपण दोघं एकच आहोत, कुणी कुणाची परवानगी घ्यायची? कारण पतीची माता अनुसरून पती. तुम्ही जिथं जिथं तिथं तिथं मी. रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक ओवी आहे, गोड आहे. कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैसी दीप्ती, तैशी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरणी वैदर्भती. नाथराय सांगतात, जिथं कृष्ण असेल तिथं त्याची शक्ती असणार आहे, तसं जिथं राम असेल तिथं त्याची शक्ती असणार आहे. आणि मग बोलता बोलता नाथरायने असं वर्णन केलंय, रामचंद्र प्रभू साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई. प्रभू रामचंद्र फूल आहेत तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र शब्द आहेत तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र चित्त आहे तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहे. विठ्ठल मी येणार. निघाले, रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर आला. आता पुढे ऐका, आपला विषय काय? सगुणी बद्धता, निर्गुणी पावलो. आपल्याला इथे यायचंय. रथ बाहेर आला, रथाच्या मागे सगळे अयोध्यावासीय निघालेले होते. राम रथातून खाली उतरतात आणि सगळ्या अयोध्यावासियांना विचारतात, मला वनवास सांगितला, मी वनवासाला जाणं ठीक आहे. माझी बायको धर्मपत्नी असल्यामुळे ती माझ्या बरोबर येणं ठीक आहे. माझा लक्ष्मण हा भाऊ असल्यामुळे तोही माझ्या बरोबर येणं ठीक आहे. तुम्ही काय यायला लागला? माझ्या बरोबर वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा अयोध्यावासियांनी जे उत्तर दिलं ती भावात रामायणातली ओवी फार गोड आहे. नाथरायने असं चिंतन केलंय, अयोध्यावासियांनी सांगितलं, रामा तुझ्या बरोबर येण्याने आम्हाला काय मिळणार आहे? नीट आहे, श्रीरामा तुझी या संगती, आम्ही पाहो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. एकनाथ महाराज सांगतात, श्रीरामा तुझी या संगती, आम्ही पाहो ब्रह्मनिश्चिती. माझा विषय इथं संपतोय. श्रीरामा तुझी या संगती, सगुणी भदता, आम्ही पाहो ब्रह्मनिश्चिती, निर्गुणी पावलो. विठ्ठल निर्गुणापर्यंत जायचं असेल तर सगुणाच्या भजनाने जावं लागेल. भजन म्हणजे नामस्मरण करावं लागेल आणि त्या नामाच्या माध्यमातून तिथं जाता येत असेल तर एकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज
तुम्ही अखंड नामस्मरणामध्ये आहात. जिथं जिथं जाल तिथं तुम्ही असं सांगताय, सेवितो हा रस वाटितो अनिका, किंवा प्रत्येकाला सांगताय नाम घ्या नाम घ्या नाम घ्या सांगताय. पण असं जे नाम आहे ते नाम घ्यायचं, पण घेण्याकरिता त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. साधनाचं स्वरूप कळल्याशिवाय साधनाचा स्वीकार होत नाही. हे नाम आहे तरी कसं, खरं आहे का खोटं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, सोपं आहे का अवघड आहे, अभंग सत्य साच खरे विढाला विढाला या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगितलं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. याचा अन्वय करताना थोडा असा करा, सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे. हे चार शब्द एकत्रित आणा. भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. आता सत्य कशाला म्हणायचं, दोन तीन भूमिका सांगतो ऐका. वेदांताने असं चिंतन केलं, जिथं भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही, त्याला म्हणायचं सत्य. स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, कालपरिच्छेद वस्तुपरिच्छेद देश परिच्छेद नाही, प्रागभाव प्रदभाव सभाव आणि अन्य अभाव नाही, हे जिथं नाही त्याला काय म्हणायचं सत्य. आता भेद का नाही, परिच्छेद का नाही आणि अभाव का नाही, परमात्म्याच्या ठिकाणी भेदही नाही, परमात्म्याच्या ठिकाणी परिच्छेदही नाही, परमात्म्याच्या ठिकाणी अभावही नाही. याचं एका एका वाक्यात उत्तर असं आहे, तो एक आहे म्हणून भेद नाही, तो व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही, आणि तो भावरूप आहे म्हणून अभाव नाही. विठ्ठल असं वेदांतांनी आता पुष्कळ चर्चा आहे, एवढी सगळी करत वेळ घेत नाही.
भेद परिच्छेद आणि अभाव नाही म्हणून त्याला सत्य म्हणा. चला दुसरा मुद्दा सांगतो. सत्य कशाला म्हणायचं? ज्याचा कधी नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. ज्ञानोबांचे शब्द आहेत, शरीराटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. ज्ञानोबा बोलतात शरीराचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल, पण भगवंताच्या नामाचा मात्र कधीही नाश होत नाही. रामकृष्ण हरी शब्द कधी नाश पावले का हो? बरं जाऊ द्या. रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का? जरा गमतीने बोलतो. सुंदर ते ध्यान उभे विटीवरी हा अभंग इथं म्हटला जातो. महाराज येईपर्यंत पंचपदीमध्ये म्हटला जातो. कुठला रूप पाहता म्हणा सुंदर ते ध्यानची परंपरा असेल तसं. तर या अभंग म्हटला जातो. आता आपण बसलेली माणसं रोज हा अभंग ऐकताय, बरं याच वर्षी ऐकताय असं नाही, कित्येक वर्ष झालं ऐकताय. मला सांगा या अभंगाचा कधी कंटाळा आला का तुम्हाला? बसलेल्यापैकी कोणी म्हटलं का या अभंगाचा कंटाळा आला? जरा पुढे बोलू का? एखाद्या वेळेस अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो. नाही असं नाही म्हणतो. लोक बसलेली असं म्हणतील चाल बदला, पण अभंग बदला असं कोणी म्हणतं का? नाही. किंवा ही चाल झाली आहे, ती अमुक झालंय तमुक झालंय असं सगळं आहे, परंतु अभंग बदला असं होत नाही. त्या अभंगाचा कधी कंटाळा येत नाही, उलट त्याच्यातली गोडी वाढत राहते. त्यामुळे प्रत्येक क्षण वर्तमानम, ज्याच्यातली गोडी वाढत राहते असं ते नाम आहे म्हणून त्याला सत्य म्हणा. विठ्ठल परिच्छेद आणि अभाव नाही म्हणून सत्य म्हणा, नाश नाही म्हणून सत्य म्हणा, आणि गोडी वाढते आहे म्हणून सत्य म्हणा. सत्य पुढचा शब्द सांगितला सात. सात या शब्दाचा अर्थ आहे चांगलं. नाम चांगले चांगले माझे घंटी राहो भले, किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग वयांग हरिरूप, याला साच म्हणा. तिसरा शब्द सांगितलाय खरे. खरं कशाला म्हणायचं? तुका म्हणे तुची खरा येरवा होगा सारा, बस. आणि शेवटचा शब्द सांगितला बरं. बरं या शब्दाचा अर्थ काय? सोपं. मला सांगा रामकृष्ण हरी हे म्हणायला काही फार कठीण आहे का? बरं जाऊ द्या, आणखीन तुम्हाला थोडं सोपं सांगतो. विठ्ठल असं म्हणायला किती सोपं आहे? काय अवघड आहे का? नाही. राम हे म्हणायला अवघड आहे का? पण याचा फायदा काय? राम म्हणता रामाची पदी बैसोनी पदवी घ्यायची ऐसे सुख वचने आहे, विश्वासी अनुभव पाहे. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येते. विठ्ठल म्हणणं हे म्हणायला सोपं आहे आणि परिणाम मात्र महान आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणायला वेळ लागत नाही. विठ्ठल हा शब्द जरी आम्हाला उच्चार करताना सामान्य वाटत असला तरी परिणामाच्या दृष्टीने आघात आहे. महाराज मी आपल्याला सांगून जाईल. विठ्ठल या शब्दामध्ये 3 अक्षर आहे. एक वि आहे, दुसरं ठ आहे आणि तिसरं ल आहे. शास्त्रामध्ये एक श्लोक असा आहे, विकारो विधाताय ठकारो नीलकंठ हा लकारो लक्ष्मीकांता विठ्ठला विधिवियते. विविधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर, आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतेचं एकत्रीकरण ज्याच्यात आहे त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल आणखी एक अर्थ सांगितला जातो. वैकुंठवासी पंडित प्राण भगवान शास्त्री धारुरकरांच्या मुखातून एक अर्थ आलेला आहे आणि मोठा प्रसिद्ध अर्थ आहे. तो असा अर्थ सांगितला जातो, विठ्ठल. विद म्हणजे ज्ञान, ठ ठाण म्हणजे शून्य, आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. विद म्हणजे ज्ञान. विद हा धातू आहे आणि विद या धातूचा अर्थ होतो जाणून म्हणजे ज्ञान. तर विद म्हणजे ज्ञान. आता ठ ठाण म्हणजे शून्य आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. विठ्ठल याच्यातला वीचा अर्थ झाला ज्ञान, ठ चा अर्थ झाला शून्य आणि ल चा अर्थ झाला स्वीकारणं. वीच्या खाली ठ आणि ठ च्या खाली ल आहे. आता इकडून या. ज्ञान त्याच्या खाली कोणता शब्द येतो? शून्य, आणि त्याच्या खाली स्वीकारणं. ज्ञान शून्य स्वीकारणं. एखादा ज्ञान शून्य जरी आला तरी त्याचा सुद्धा जो स्वीकार करतो त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल महाराजांचं प्रमाण आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी नावोनी. आणि म्हणून असं हे नाम बरं आहे म्हणून सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. याचा परिणाम काय? येणे तुटती बंधने ओहय लोकी कीर्ती जेणे. महाराज सांगतात याचा परिणाम असा आहे की येणे बंधने तुटती. वैकुंठवासी गुरुरी भाऊ पाठामध्ये असताना, आम्ही पाठशाळेत शिकत असताना भाऊ एक आम्हाला असं म्हणायचे, गमतीने बोलायचे ते, येणे तुटती बंधने ना, बंधने तुटती. ते असं गमतीने म्हणायचे, बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती असं म्हणायचे ते. असती तर तुटते ना, म्हणजे बंधन असावं मग तुटावं, बंधनच नसेल तर कसं तुटावं महाराज? एखाद्याने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले का? महाराजांनी सांगितलं, मुक्त का सह्या म्हणावे, बंधन ते नाही. अरे ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार. ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त झाले का म्हणायचा विषयच येत नाही. बरं गमत अशी आहे मराठी भाषेची, मुक्त झालो म्हटलं तरी अडचण आहे, मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडचण आहे.
बघा वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर मुक्त झालो असं म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता हे ठरलं, आणि मुक्त झालो नाही असं म्हटलं की आता बंधनात आहे हे झालं. कोर्टामध्ये वकील लोक त्या आरोपीला जे काही विचारतात प्रश्न, त्याच्यामध्ये दोन पद्धती असतात. एक सर तपासणी असते आणि दुसरी उलट तपासणी असते. त्याला इंग्रजीमध्ये चिप आणि क्रॉस असं म्हटलं जातं. ते वकील मंडळी एकमेकात चर्चा करतात, आज मी क्रॉस घेणार आहे म्हणतात किंवा उलट तपासणी आहे. ते सर तपासणीतले जे प्रश्न असतात ना त्याला उत्तर देणं फार अवघड नसतं, पण उलट तपासणीतले जे प्रश्न असतात ना त्याला कसंही उत्तर द्यायला गेलं की अडकत आहे. कसं आहे ते प्रश्नच असे असतात. मी एक उदाहरण देतो तुम्हाला की एका वकिलाने आरोपीला प्रश्न केला, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? मी आपल्या भागातलं सांग, मला माहित नाही, मी आपलं आमच्याकडलं सांगायला. वकिलाने विचारलं, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? त्या आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, वकील लगेच म्हणतो याच्यापूर्वी मारत होता, सिद्ध झाला. विठाला म्हणजे त्याच्यातून मुद्दा काढला जातो. ते उलट तपासणीमधून काय होतं, आरोपी बरोबर शब्दात पकडला जातो. तसं मुक्त झाले का असं जेव्हा विचारलं तेव्हा हो म्हटलं तरी अडचण आहे, नाही म्हटलं तरी अडचण आहे. म्हणून महाराजांनी उत्तर दिलं, मुक्त कास या म्हणावे, बंधने ते नाही ठावे. मुळात बघायला गेलं जीव मुक्तच आहे हो, त्याला मुक्त झाला म्हणायचा विषयच येत नाही. अद्वैत वेदांतामध्ये मी मुक्त झालो हे मान्यच नाही. मी मुक्त झालो हे म्हणणंच चुकीचं आहे असं अद्वैत वेदांत सांगतं. का? मुक्त होण्याकरिता तो अगोदर बंधनात पाहिजे ना, बंधन येण्याकरिता माया पाहिजे ना. आणि जर जी माया मानली जाते ती मायाच नाही तर मग पुढे सगळा विस्तार कुठून लावायचा? खरं आहे ते काय? एकमेव अद्वितीयम ब्रह्म. जे आहे ते सगळं बघायला गेलं तर एकमेव अद्वितीयम ब्रह्म आहे. आता हे सगळं वेदांताचा इतका विचार आहे, रात्री 10च्या पुढे सांगणं चांगलं नसतंय इतकं सगळं, आणि ऐकणंही चांगलं नसतंय. बरं आता अशी गंमत आहे, आपण आता हे रोहिलागड एक अण्णांसारखी महात्मा इथे येऊन गेली म्हणून मी एवढं धाडसाने वेदांत सांगायला लागलो, आणि ही सगळी पूजनीय महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. एरवी एखाद्या खेडेगावाला जर आम्ही हे कीर्तनात सांगायला लागलो तर गावकरी मिटिंग घेतात तर फक्त यांना सांगू नका म्हणतात पुढल्या वर्षी, बाकीच्याला बोलवा, कारण हे कळत नाही म्हणतात. खरं तर काही काही लोक म्हणतात कीर्तन डोक्यावरून गेलं काय, 10 फूट डोक्यावरून गेलं काय. ऐकलं तर सगळं डोक्यात जातं, पण ऐकलं पाहिजे. विठ्ठल जीवाच्या मुळात जीव शब्दाची व्याख्या सांगताना बुद्धी, बुद्धी अधिष्ठान, कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला म्हणून काय म्हटलं जातं? जीव. म्हणजे बुद्धी, कुटस्थ चैतन्य आणि चिदाभास या तिघाला म्हणून जीव म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धी ही माया निर्मितीच आहे, चिदाभास हे माया निर्मितीच आहे, वस्तुतः आहे ते कुटस्थ चैतन्य. तत्वमसी या महावाक्याचा विचार करताना तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, जीव परमात्मा दोन्ही वैसवणी ऐक्यासनी, जयाची हृदय भोनी विराजती. या वेदांताच्या संकल्पना जर डोळ्यासमोर घेतल्या, खरं तर जीव मुक्तच आहे, पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे तो बंधनात आहे असं त्यांना वाटायला लागलं, आणि मग वाटायला लागलं म्हणून तोडण्याची भाषा करावी लागली. गेले जुने कीर्तनकार एक उदाहरण घ्यायची याला. जुने कीर्तनकार आमचे वडील फडकऱ्यांमध्ये तर मी खूप ऐकले हे उदाहरण. ते काय असायचं म्हणे, पूर्वी कुंभाराकडे गाढवा असायची, ती माती आणण्याकरता, ह्याच्याकरता त्याच्याकरता. मग संध्याकाळच्या वेळेला 5-50 गाढवा आल्यानंतर त्या कुंभाराला प्रश्न पडायचा, एवढ्या सगळ्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची. म्हणून तो कुंभार काय करायचा, एकच दोरीचा तुकडा घ्यायचा आणि गाढवाच्या पायाला चिटकवायचा, बांधायचं नाही, चिटकवायचं. चिटकवलं असं बांधल्यासारखं करायचं. बांधल्यासारखं केलं की त्या गाढवाला वाटायचं बांधलं. बांधलेलं नसायचं पण त्याला काय वाटायचं, बांधलं. ते रात्रभर उभा. कोण? गाढव कुंभाराच्या दारात. बाकीची गाढवं ढाब्यावर फिरतात, त्याचा विषय नाही, कुंभाराच्या दारात चाललंय. ती रात्रभर उभा. ते तसंच तटस्थ बांधलंय समजून उभा. तो कुंभार सकाळी त्या गाढवाच्या जवळ यायचा, तीच दोरी घ्यायचा, त्या पायाला फुग सोडण्यासारखं करायचा, आणि सोडले ती गाठ सोडल्यासारखं करायचं. म्हणत हॅक हॅक केलं की त्या गाढवाला वाटायचं सोडलंय. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, बांधलंय का? सोडलंय का? बांधलंय का? सोडलंय का? बांधलं नाही, त्यामुळे सोडायचा प्रश्नच येत नाही. पण त्या गाढवाला काय वाटायला लागलं, बांधलं. त्याला काय वाटायला लागलं, सोडलं. बांधलं नसताना बांधलं वाटतं, त्याचं नाव काय? तुम्ही बोला, आपण नाही बोलणार बाबा. तुमच्या गावात येऊन तुम्हाला गाढव कोणी मारणार?
असं नाही ना. ते तर बघा ते मानलं नसताना आम्हाला कधी कधी महिनावारीला, आता आमच्याकडे फळ आहे, महिनावारी असते, वारीच्या दशमी एकादशीचे कार्यक्रम. आता खरं तर आपल्याकडे वारीचा नियम असा सांगितलाय, दशमी व्रताचा आरंभ हो दशमीपासून. पण आता लोक फार गडबड करतात, एकादशीला फार घाईत येतात. एवढ्या घाईत एक वारकरी आमच्याकडे आले, आमचे फळावरचे माळकरी होते. आले, पाया पडले, काही 10-20 रुपये दक्षिणा ठेवली, निघाले. मी म्हटलं अहो थांबा, दिंडी करून जा. नाही नाही. बरं कीर्तन, नाही नाही. बरं फराळ तरी करून जा. त्यांनी माझ्याकडे बघितलं, तो म्हटला महाराज मी किती बांधलोय तुम्हाला काय माहिती, तुम्ही काही मोकळे. म्हणजे त्याला मला मोकळं करून टाकलं. किती खरं तर बांधलाच नाही, पण हा बांधतो म्हणायला लागला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. तुकोबांनी शब्द किती गोड झाले. मुक्त होता, पण पुढे लगेच म्हणतात परी. हे परी या शब्दाचा अर्थ पण, म्हणजे मुक्त होता पण, म्हणजे पण हा शब्द आला की मुक्त होता याला किंमत राहत नाही. बघा मराठीमध्ये पण शब्द आला ते असं आहे, आणि शब्द आला की दोन वाक्य स्वतंत्र झाली. म्हणून शब्द आला की पहिल्या वाक्याचा आधार घेऊन दुसऱ्या वाक्याकडे जायचं, आणि पण शब्द आला की पहिल्या वाक्याचं महत्व संपतं, दुसऱ्या वाक्याला महत्व येतं. मराठीमध्ये बोलण्यामध्ये पण शब्द आला की पहिल्या वाक्याचं महत्व संपतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण समजा एखाद्या गावात मुलगी द्यायची ठरवली, आणि मग ते कोणीतरी असतात मधले, मग त्यांना आपण म्हणतो अहो तुमच्या गावात अशी अशी मुलगी द्यायची ठरवली, कसं काय वाटतं. तो जो मधला असतो ना, तो म्हणतो हे बघा, ज्या मुलाला तुम्ही मुलगी द्यायला निघालात ना, त्या मुलाचा स्वभाव एकदम चांगला आहे. तसा मुलगाच तुम्हाला तालुक्यात सापडणार नाही, पण नाही, तसा मुलगा सापडणार नाही, पण तो मुलीचा बाप म्हणतो अहो मग पण काय. तो मधला म्हणतो नाही नाही नाही, तुम्ही विचारू नये आम्ही सांगू. हे मधले फार गमतीचे असतात मला. मग ते लग्नातले बी ना आता आमच्याकडे बी आले काही काही मधले, तुम्ही विचारू नये आम्ही सांगू. मग तो मुलीचा बाप म्हणतो अहो तसं नाही, सांगा पुढं. मग तो परत बदला म्हणतो नाही नाही मुलाचा स्वभाव चांगला आहे. तो मुलीचा बाप म्हणतो ते स्वभाव चांगला ते कळालं हो, पण म्हटल्यामुळे शंका आली ना, पुढलं बोला. नाही 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 जाऊ दे तुम्ही देऊन टाका. हा आता देऊन टाका नाही, आता पण सांगा. आता नाही पण सांगा. मग तो म्हणतो मुलाचा स्वभाव फार चांगला आहे पण घेतल्याशिवाय झोपत नाही. उदाहरण संपलं. पणच्या पुढचं जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्याला संपून टाकतं, दुसऱ्या वाक्याला महत्व येतं. तसं मुक्त होता पण बळे झाला बद्ध, हे म्हणताना बळे झाला बद्ध याला महत्व आलं कशाने, पणनी. आणि महत्व संपलं कशाचं, मुक्त होताच. म्हणून त्याचं महत्व येण्याकरिता येणी तुटती बंधनी. विठ्ठल उभय लोकी कीर्ती जेणे. या भगवंताच्या नामाचा अनुभव काय, भावजाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, असं जे भगवंताचं नाम आहे, हे नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य अभंगाचं शेवटचं. तो मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना परत आश्चर्य वाटतं. भोळा आणि पुढे शब्द ठेवला जिंकू जाणे कळी काळा. भोळा म्हणायचं आणि पुन्हा जिंकू जाणे म्हणायचं, हे कसं शक्य हो. कारण भोळा असतो तो कधी जिंकत नसतो, जो जिंकत असतो तो कधी भोळा नसतो. भोळा शब्दाचा अर्थ काय, भोळा भोळा म्हणायचं कशाला. बरं आता व्यवहारात अशी गंमत आहे महाराज, आपण ज्याला समजतो भोळा, बहुतेक त्याचा संपत्तीवर डोळा, असेच भोळे भेटतात आपल्याला. भोळा म्हणायचं कोणाला, हा मोठा प्रश्न आहे आता अलीकडच्या काळात. ज्ञानोबांची एक ओवी देतो, देह आसक्ती संपणं हे खरं भोळेपणाचं लक्षण. तई शरीर भावना
इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय किंवा तुका म्हणे डोळी विठ्ठल कृपेची ही कोवळी. बस महाराज सांगतात जिंकू जाणे कळी काळ. तरी माझ्या मनात शंका आहे, कळी काळाला जिंकणं म्हणजे नेमकं काय? कळी काळाला जिंकणं मी दोन अर्थ करतो. एक, जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं म्हणजे जिंकू जाणे कळी काळा, एक अर्थ करा. किंवा जन्म मरण हातातच येणं म्हणजे जिंकू जाणे कळी काळा, हा दुसरा अर्थ करा. दोन्ही अर्थ बघा. एक तर जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं, याला जन्म मरण अभाव रूपी मोक्ष असं म्हटलं जातं. किंवा जन्म मरण हातात येणं, पाहिजे तेव्हा येणं पाहिजे तेव्हा जाणं, याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. या ती दोन्ही अर्थापेक्षा आणखीन एक अर्थ सांगतो. मला सांगा, कैमुतिक न्यायाने बोलतो आपण, न्याय शास्त्रामध्ये न्यायाचा मोठा विचार आहे. कैमुतिक न्यायाने असं चिंतन केलंय की हा वारकरी नामधारक जिंकू जाणे कळी काळा या सामर्थ्यावर कसा जातो. कैमुतिक न्याय असं सांगतो की त्या वारकऱ्याकडून किंवा संतांकडून एखाद्या मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर मेलेला मनुष्य जिवंत होत असेल तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळात का जाणार नाही, हा कैमुतिक न्याय. का जाणार नाही? मेले माणूस, ज्ञानोबांची सच्चिदानंदची कथा प्रसिद्ध आहे. मी ज्या परंपरेत जन्माला आलो मानकोजी बोधले महाराज, काही भक्तिविजयामध्ये चरित्र ऐकून असाल नसाल, भक्तिविजयामध्ये मोठं प्रसिद्ध चरित्र आहे. जगद्गुरु तुकोबार यांच्या समकालीन असलेली ही परंपरा. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेवले नाम माझे, विठूने एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. धामणगाव बार्शी तालुक्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात. तिथं महाराजांची संजीवन समाधी आहे. आमच्याकडे जे पांडुरंगाचं मंदिर आहे ते जगद्गुरु तुकोबार यांच्या हस्ते स्थापन झालेली मूर्ती आहे. मानकोजी महाराजांनी त्या काळात केली. मोठी परंपरा, उज्ज्वल परंपरा आहे. मानकोजी बोधले महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख असा आहे, धामणगावला प्रत्येक एकादशीला महाराजांचं कीर्तन असायचं. मग आजूबाजून मला सांगायचं आहे जिंकू जाणे कळी काळा, आजूबाजून अनेक मंडळी कीर्तनाला यायची. जवळ एक रायरास नावाचं गाव आहे, तिथला एक रखमाजी पाटील नावाचा मनुष्य कीर्तनाला निघाला. पूर्वीचा रस्ता, पांदीचा रस्ता, आणि नेमकं एक साप त्या रखमाजी पाटलाला चावला आणि तो जागेवर मेला. बाकीच्या लोकांनी विचारलं आता काय करायचं, हा रखमाजी पाटील जागेवर मेला. दुसरे दोघं तिघे म्हटले घरी घेऊन चला. दुसरे दोघं तिघे म्हटले घरी घेऊन गेल्यानंतर घरची लोक म्हणतील कीर्तनाला घेऊन गेला तर मारून आणलं, मग काय करायचं. चला म्हटले. त्याच्यातले दोघं तिघे म्हटले एक काम करा, या मेलेल्या रखमाजी पाटलाला असंच उचला, मानकोजी बोधले महाराजांच्या कीर्तनात नेऊन बसवा. उद्या जर काही बरं वाईट झालं तर सरळ महाराजावर ढकलून म्हटले. लोक असं महाराजावर अलीकडे ढकलायला लागले, काही ढकलायला लागले महाराजावर. ते म्हणले ढकलू महाराजावर. आणलं आणि महाराजांच्या कीर्तनात खांबाला आणून टिकवलं, बसवलं. महाराजांनी लागून या पाया विनवितो तुम्हा करी टाळी बोला मुखी नाम, सगळेजण नामस्मरण करायला लागले. दोघं तिघं उभं राहिले. मानकोशी महाराजांना म्हणायला लागले महाराज हा काही भजन करत नाही, रखमाजी भजन करत नाही. महाराजांनी सांगितलं झोपला असं, उठवा. दुसरा म्हटला नाही नाही महाराज हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, बघत नाही, काही करत नाही, मगापर्यंत बरा होता, तुमच्या कीर्तनातच असं झाले म्हटले. मानकोजी महाराजांना कळला. मानकोजी महाराज चालू कीर्तनात त्याच्या जवळ गेले, त्या रखमाजी पाटलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रखमाजीला म्हणायला लागले अरे रखमाजी असं कीर्तनात कुठं झोपायचं असतं का. ओट म्हटल्याबरोबर मेलेला रखमाजी पाटील कीर्तनात टाळ्या वाजवायला लागला, भजन करायला लागला, नामस्मरण करायला लागला. मग मला असं म्हणायचं आहे, जर त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर मेलेला मनुष्य जर भजन करत असेल तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळा, याच्यात काय येणार नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. आता ही गोष्ट वेगळी आहे की संतांनी डोक्यावर हात ठेवल्याबरोबर मेलेला मनुष्य जिवंत होतो, आम्ही डोक्यावर हात ठेवल्यावर जिवंत असलेला मरतो. विचार करत नाही. त्याचं कारण आमच्या हातात तेवढं ताकद नाही. मग आमच्या हातामध्ये, पायामध्ये, तोंडामध्ये ताकद यायची असेल काय करा, घरी जा, गाथा उघडाने का अभंग वाचा, घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाचे. आणि या अभंगाप्रमाणे सर्वेंद्रिय भगवत भजनाच्या सेवेमध्ये जर लागली तर नक्की ओळखायचं आम्ही त्या स्थितीमध्ये जाऊ. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ज्ञानेश्वर असो. या अभंगाचा जेवढा धावत्या वेळेमध्ये विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराजांच्या चरणी आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या चरणी. रविलागडमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये, दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय.
आपल्यातल्या उत्साह जर बघितला तर तो वाखाणण्याजोगा आहे. खरं तर आज थोडी थंडी वाढलेली आहे, पण असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे मंडपाच्या बाहेर सुद्धा श्रोतावर्ग या ठिकाणी आणि एवढ्या तन्मयीने कीर्तनाला गर्दी अनेक ठिकाणी असते, पण शांत असलेली गर्दी नसते. इथं मात्र शांत आहे आणि याचा अर्थ लक्षात आला की शांततेमध्ये आणि ही गोष्ट वेगळीच आहे महाराज. आता इकडे एवढ्या महिला वर्ग आहेत, इकडे एवढ्या महिला आहेत, इतक्या सगळ्या बायका 2 तास शांत राहणे ही काही सोपी गोष्ट आहे का? त्यामुळे सगळ्या माता भगिनींच्या चरणी खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विशेष करून तरुण मंडळी तिथं कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. छत्रपती शिवरायांचं एक भव्य दिव्य अशा पद्धतीचा पुतळा या ठिकाणी दिसून आला. फार आनंद वाटला की ज्यांच्यामुळे आज आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपण नसतो महाराज. त्यामुळे ज्यांच्यामुळे आहोत त्यांचं स्मरण आणि त्यांचं पूजन हे करणं आपलं कर्तव्य आहे. या गावामधली तरुण मंडळी त्या धर्माच्या अनुषंगाने जे कार्य करतायत त्या तरुण मंडळींना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. स्वामी विवेकानंदांनी युवक शब्दाचा अर्थच असा सांगितलेला आहे. यु या शब्दाचा अर्थ आहे युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ आहे वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ आहे कर्ण. त्यामुळे युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे भारतीय युवक आहे. आणि ती युवा शक्ती या सप्ताहाच्या माध्यमातून जागृत होते आहे. त्यामुळे सगळ्या तरुणांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आणि जी पूजनीय महाराज मंडळी आहे प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यात वेळ घेत नाही, पण आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये राहून ज्यांनी चिंतन केलंय, अभ्यास केलाय आणि हरिभजने हे ढवळले जग या न्यायाने या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांचा लोकजागर या ठिकाणी चालू आहे त्या सर्व महाराज मंडळींच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय